नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील एकंदरीत शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार आणि सध्याची काय परिस्थिती आहे, कांद्याचे भाव सध्या का कमी होते आहे, काय त्या पाठीमागचे नेमके कारण आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लय अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर लाईक करून म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात सध्या घसरण होती आहे, कशामुळे होते आहे, पुढे कांद्याचे भाव वाढणार का, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा, ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना राहणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। काय त्या संदर्भातील आलेली महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच बघा। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, एकंदरीत शेतकरी मित्रांनो, बिहारसह महाराष्ट्रातील निवडणुकांशी कांद्याचा संबंध, केंद्र सरकारवर षडयंत्र असल्याचा आरोप। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, मागील 6 महिन्यापासून कांद्याचे दर 1 ते 1,500 रुपयाच्या दरम्यान स्थिरावले आहे। याचा संबंध आता बिहार विधानसभा आणि महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांशी जोडला जात आहे। निवडणूक काळात ग्राहकांना आनंदित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कांद्याचे भाव पाडले जातात। केंद्र सरकारने या नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे। एकंदरीत शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये कांद्याचे भाव वाढवून द्यायचे आणि आता कवडीमोल भावाने शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करायचा, असं षडयंत्र या ठिकाणी या निवडणुकीच्या काळामध्ये केलं जात असतं। आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 29 या ठिकाणी बघितलं महानगरपालिका निवडणूक आहे आणि बिहारची निवडणूक विधानसभा निवडणूक आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी ही सद्यस्थिती आहे, असं षडयंत्र केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केले आहे। एकंदरीतच सध्या लासलगावसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची आवक टिकून आहे। गुरुवारी कांद्याला सरासरी 1400 रुपये भाव मिळाला। देशांतर्गत बाजारात मागणी ओसरल्याने असताना निर्यातीला अस्थिरता आहे। याच पार्श्वभूमीवर एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी देशभरातील कांदा उत्पादकांना अडचणीत आणण्याचे कारस्थान पुन्हा एकदा उघड झाले आहे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाला या ठिकाणी सरळ गैरफायदा घेत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे। कांद्याला भाव पाडणे, बाजारात मालास उठाव न करणे, निर्यात बंदी किंवा अनियमित आयात परवानग्या देणे हे सर्व काही केवळ ग्राहकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केले जात असल्याचा त्यांनी लक्ष वेधले आहे। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, बाजारात मालास उठाव न करणे, निर्यात बंदी किंवा अनियमित आयात परवानग्या देणे हे सर्व काही केवळ ग्राहकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी एकंदरीत केला जात असल्याचा त्यांनी लक्ष वेधले आहे। लवकरच बिहार विधानसभा आणि राज्यात मुंबई, पुण्यासह 29 महानगरपालिका तसेच अनेक महानगरपालिकाच्या निवडणुका होणार आहेत। या काळात मतदारांना आनंदित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात ढकलले जात असल्याची टीका त्यांनी केली। पिकवणाऱ्यांची फिकीर न करता ग्राहकांना स्वस्त कांदा हा सरकारच्या ठरलेल्या निवडणुकीच्या समीकरणांचा भाग असल्याचा मुद्दा दिघोळे यांनी मांडला आहे। एकंदरीतच दरम्यान दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे। निवडणूक काळात हा कांदा बाजारात आणून दर पाडले जातात, असे उत्पादकांचे म्हणणे आहे। बिहार विधानसभा व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तसे घडण्याची धास्ती उत्पादकांमध्ये आहे। विरोधी पक्षाचाही आरोप एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता, सद्यस्थितीत देशात व राज्यात शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे बोलणारा कणखर विरोधी पक्ष राहिलेला नाही। सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे तर विरोधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसलेले आहे। या दोन्ही बेफिकिरीमुळे शेतकरी आज आर्थिक संकटात भोवऱ्यात अडकल्याचा आरोप कांदा उत्पादक संघटनेने केला आहे। आंदोलनाचा इशारा एकंदरीतच बघू शकता, कांदा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेवून सरकार केवळ राजकीय फायद्यांसाठी निर्णय घेत असल्याचा आरोप भारत दिघोळे यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव, शाश्वत साठवण व निर्यात यंत्रणा उभारली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक रोखता येणार नाही। शेतकऱ्यांची फसवणूक करून एकंदरीतच या ठिकाणी त्यांचे कष्टाचे पीक नमोहरम करणे हे सरकारचे धोरण असते आणि दिसते। यावेळी शेतकरी गप्प बसणार नाही तर राज्यभर आंदोलन केले जातील, असा इशाराही
कांदा उत्पादक शेतकरी संघटना दिलं आहे. खरं तर हे चुकीचंच आहे, कारण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये थोडी सुधारणा एकंदरीतच या ठिकाणी बघितलं कांद्याच्या भावात अशी काही अनेक दिवसापासून सध्या परिस्थिती पाहिली तर कवडीमोल शेतकऱ्यांना कांद्याला भाव भेटतो आहे. जवळपास 5 ते 6-7 वर्षापासून कवडीमोल शेतकऱ्यांना कांद्याला भाव भेटतो आहे. 2019 पासून तर आजपर्यंत कवडीमोल भावच या ठिकाणी शेतकऱ्यांना बघायला भेटत आहे. 2019मध्ये निर्यात बंदी केली, त्यानंतर निर्यात बंदी, आयात बंदी असे अनेक निर्यात शुल्क, त्यानंतर निर्यात मूल्य असे अनेक या ठिकाणी कारस्थान या ठिकाणी सरकारने केले. निवडणुकीच्या वेळी कवडीमोल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देणं म्हणजेच ग्राहकांना आनंदित करणे हे समीकरण या ठिकाणी या राज्यकर्त्यांनी ठरवलेलंच आहे. आणि एकंदरीतच अशी काही परिस्थिती आहे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते, परंतु या ठिकाणी वास्तविक पाहता शेतकऱ्यांना या ठिकाणी कवडीमोल भाव कांद्या पिकाला भेटत असताना ही परिस्थिती सध्या उद्भवत आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधव कायम अपेक्षित या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी कायम या ठिकाणी प्रत्यक्षात राहतात, परंतु या ठिकाणी आज जी वस्तुस्थिती आहे ती फार बिकट आहे. आणि एकंदरीतच जी काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात तुमच्यापर्यंत पोचले असतात. कांद्याच्या भाव वाढी मागण्याचे कारणं एकंदरीतच या ठिकाणी अनेक प्रकारचे असू शकतात, परंतु कांद्याचे भाव घसरण कमी करणं हे सरकार या ठिकाणी वारंवार या ठिकाणी स्वतः निर्णय घेतात आणि या ठिकाणी कवडीमोल कांद्याला भाव या ठिकाणी ठरवण्याचं कारस्थानी सरकार करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीतच शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी ही परिस्थिती अशी आहे, कवडीमोल शेतकऱ्यांना कांद्याला भाव भेटतो आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते, परंतु हे सरकार एका रात्रीत निर्णय बदलते. कवडीमोल कांद्याला आज रोजी 1200-1300-1500 रुपयापर्यंतचे मार्केट आहे सुपर क्वालिटीच्या कांद्याला. जर सध्याची परिस्थिती बघितली तर कांद्याला उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याला 20 ते 22 रुपये खर्च या ठिकाणी आहे, तरी देखील हे सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी वेठीस धरत आहे. आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहते, परंतु हे सरकार विरोधी शेतकरी विरोधी असल्याकारणानं एकंदरीतच सध्याची परिस्थिती अशी काही आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात कांदा भाव संदर्भातील त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचल्या जातात. कांद्या भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा प्रकारचे हा महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, काय वाढणार, ही सध्याची परिस्थिती अशी आहे की कांद्याच्या भावाची परिस्थिती बघता सध्या तरी कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वाटत नाही. पुढं निवडणूक असल्याकारणाने या ठिकाणी सरकार जे काही नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून कांदा खरेदी केलेला आहे तो मार्केटमध्ये उतरवण्याची या ठिकाणी परिस्थिती पाहता दिसत आहे. कारण एकंदरीत निवडणुकीच्या काळामध्ये ग्राहकांना आनंदित ठेवण्यासाठी हे सरकार अशा प्रकारचं काम करत असतात आणि शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी कर्जाच्या विहिरीमध्ये ढकलण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि अशा प्रकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त, व्यस्त आणि एकंदरीतच या ठिकाणी फस्त होत आहे. आणि एकंदरीतच या निर्णयामुळे शेतकरी वेठीस धरला गेलेला आहे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते, तरी देखील हे सरकार विरोधी आहे. आणि शेतकरी विरोधी निर्णयामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना हे सरकार शेतकऱ्यांना जगू देत नाही आहे. आणि वस्तुस्थिती आहे, कांद्याला भाव वाढले तर लगेच ते कमी केले जातात, परंतु कांद्याचे भाव कमी झाले तर ते वाढवण्यासाठी कोणीही पुढं येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी बघितलं सत्ताधारी पक्षातले नेते असो किंवा विरोधी पक्षातले नेते असो ही मूग गिळून गप्प बसलेली असतात. ही सद्यस्थिती सद्य परिस्थिती आहे. वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं अशी चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटत आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात कांदा संदर्भातील ते आपण वारंवार घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी, नक्कीच ही घडामोड शेअर कराल अशी आशा आहे. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करावी ही विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहेतच.
आणि शेअर तुम्ही कराल अशी आशा बाळगतो. आणि धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बेशो माहितीपूर्ण कांदा अपडेट होतो पण आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद.